सर्व माझ्या भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावनो, टायटल बघून तुम्हाला कळालेलं असेल की आज आपण कुठल्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. तर भावनो, सांगण्याचा मुद्दा, दिवसांदिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला असंख्य आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. आपल्याला चांगल्यासुद्धा घटना दर्शायला मिळतात आणि वाईटसुद्धा. तर भावनो, आता चांगल्या घटना तुम्हाला दर्शवणं जर सांगितलं तर आपल्याला इंटरनेटचा वापर करून, सोशल मीडियाचा वापर करून चांगलं ज्ञान प्राप्त करण्यात येते. ठीक आहे. जे पुस्तक आपल्याकडे अवेलेबल नसेल ते पुस्तकाची माहिती व त्या विषयावरती आपण इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो. आणि वाईट गोष्टी म्हणजे दिवसेंदिवस जे आपल्या भारत देशामध्ये रेप्स होतात, न्यूजवरती आपल्याला असंख्य घटना माहिती पडतात. मग एखाद्या मुलीचा रेप असो किंवा जातीय तेढमुळे एखादा निर्दोष व्यक्तीचा मृत्यू झालेला असो व इतर महापुरुषांची विटंबना, ह्या जे न्यूज आहेत व ह्या जे घटना आहेत हे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीत पडतात. ठीक आहे. आणि आजची जी घटना आहे ही यूपीची आहे. यूपीमध्ये परबतसर नावाच्या क्षेत्रामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती एक चौक उभारण्यात आलेला आहे. आणि त्या चौकामध्ये भव्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभं आहे. पण काही जातीवादी कंठकाकडून त्या स्मारकाची विटंबना करण्यात येते आणि ते स्मारक पूर्णपणे नष्ट करण्यात येते. आणि हे फक्त एका मुलाकडून होत नाही. तब्बल 4 जणांचा ग्रुप आहे. 4 जणांनी मिळून त्या स्मारकाची पूर्णपणे विटंबना केली आहे, त्या स्मारकाची तोडफोड केली आहे. तर भावांनो, आणि ज्या व्यक्तीने त्या स्मारकाशी तोडफोड केली आहे, ज्या व्यक्तीने त्या स्मारकाची विटंबना केली आहे, त्या व्यक्तीची काय दुर्दशा आहे, त्या व्यक्तीला पोलीस प्रशासनाने कशा प्रकारे फटकार लावलेली आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर भावांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ तुम्ही नेमका कुठून बघता हे कमेंट करणं मात्र विसरू नका. तर भावांनो, आता जे तुम्ही फुटेज बघणार आहात ही फुटेज त्या 4 व्यक्तीची आहे ज्या व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकांची विटंबना केली, स्मारकासोबत छेडछाड करून स्मारक पूर्णपणे नष्ट करण्यात आलं. तर भावांनो, पोलीस प्रशासनाने चांगलं यांना फटकार लावलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर पूर्ण गावकऱ्यांनी यांना चांगला फटकार दिलेला आहे, जेणेकरून ही अशी चूक पुन्हा भविष्यामध्ये कधी करणार नाहीत. एक तारीख को रात्रि में असामाजिक तत्वों द्वारा डॉक्टर भीमराव अम्बेडकर संविधान निर्माता महापुरुष की मूर्ति को खंडित किए. इसके उपलक्ष्य में सभी ग्रामवासियों द्वारा 36 कौम के लोगों के द्वारा पिछले काफी समय से धरना प्रदर्शन भी चल रहा है और बार बार पुलिस प्रशासन से भी हमारी बातचीत हो रही है. फिर जब तक दरवाजा का कोई रिपेयरिंग होती एक बार रेंट जो कि मार्जिन में उसकी शुरुआत थोड़ा टाइम Oh,
तर बघितलं भावांनो, मी सतत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की या स्वतंत्र भारत देशामध्ये प्रत्येक महापुरुषांचा सन्मान झाला पाहिजे, प्रत्येक महापुरुषांचा आदर झाला पाहिजे. पण आपल्या या भारत देशामध्ये दिवसांदिवस फक्त एका व्यक्तीची विटंबना होते आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जातीवादी कंटकांच्या बुडाला का बरं इतकी आग लागते हे मला समजत नाही. अरे, ज्या महान व्यक्तीने या भारत देशाला संविधान दिलं, ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य संघर्षामध्ये आपल्या आईबहिणींना ताटमानेना जगण्याचे अधिकार मिळवून दिले, त्या व्यक्तीला या भारत देशामध्ये फक्त एका जातीमध्ये अडकून ठेवलेलं आहे. बरोबर. भारत देशाच्या संविधानाची जरी विटंबना झाली तर कुठलाच समाज, कुठलाच नेता त्याकडे बघणार नाही. पण एकमेव समाज जो रस्त्यावरती उतरतो तो म्हणजे आंबेडकरवादी. बरोबर. कारण की मला तरी असं वाटतं या भारत देशामध्ये फक्त संविधानावरती प्रेम आंबेडकरवादीच करतात का? अरे, हे भारत देशाचं संविधान आहे, प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. हे तेच संविधान आहे जे भारत देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रता, बंधुत्व आणि समता देतं. तरीसुद्धा आपल्या या भारत देशामध्ये एखादा निर्लज्ज व्यक्ती, एखादा जातीवादी कंटक जर संविधानाची प्रतिकृतीचा अपमान करत असेल, संविधानाचा अपमान करत असेल, तर एकमेव समाज समोर येतो, त्यांचं नाव म्हणजे आंबेडकरवादी. आता बोलायला जर गेलो भावनो तर भरपूर मोठा लांब व्हिडिओ होणार. तर भावनो, तुमचं व्यक्तिमत्व काय आहे? तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना माझा जय भीम आणि जय संविधान.